आज मुस्लिम समाजाला ज्या सांस्कृतिक आणि धार्मिक संघर्षातून जावं लागत आहे, ज्या संकटातून जावं लागत आहे, एककल्ली जे हल्ले सहन करावे लागत आहेत, याची प्रचिती अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि त्या काळी असलेल्या लोकांना आधीच आलेली होती. महात्मा ज्योतिबा फुलेंनीही याबाबत मुस्लिम समाजाला त्याचा इतिहास सांगत असताना या सगळ्या सांस्कृतिक संघर्षाची मांडणी केलेली होती. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा मुस्लिमांना या संघर्षाची आठवण करून दिली होती. शाहू महाराजांनी शिक्षणाची कास धरल्याशिवाय आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व मुस्लिम समाजामध्ये जे बहुजन समाजाशी संवाद करतील, सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा ते अभ्यासातून तयार होतील म्हणून पहिल्यांदा मागासवर्गीय मुस्लिमांच्यासाठी शाहू महाराजांनी स्वतःच्या खर्चातून हॉस्टेल उभे केले. मोहम्मदन हॉस्टेल कोल्हापूरला. एवढंच नव्हे तर कुराणाची मराठी आवृत्ती 25,000 रुपये स्वतःचे खर्च करून त्यांनी निर्माण करून घेतली. कारण काय होतं की संवादाच्या एका पातळीवर या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणामध्ये मुसलमानांनी यावं. 1950च्या दरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या कथा खूप गाजलेल्या होत्या आणि पहिल्यांदा साहित्यामध्ये, कथामध्ये गरीब मुसलमान, तळागाळातील दलित समाज, तळागाळातील 18 पगड जातींची माणसं यांचं वास्तव मांडण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. मुस्लिमांना अण्णाभाऊ साठे माहीत नाही, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अभ्यास नाही, छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीचा अभ्यास नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सखोल असा अभ्यास करून त्यांची मांडणी आपल्या पद्धतीनं करण्याची त्यांच्यात कुवत नाही. याचा परिणाम असा की RSS सारख्या संघटना, त्याच्या परिवारातील संघटना मुसलमानांवर सांस्कृतिक आणि धार्मिक हल्ले करतायत आणि मुसलमान इतर समाजाशी संवाद साधण्यात कमी पडतायत. केवळ शरबत वाटून, केवळ पाणी वाटप करून, केवळ लंगर लावून या गोष्टीचा पाडाव करता येणार नाही आहे. याचे वेगळे सिद्धांत उभे करावे लागतील. तो संघर्ष मुसलमानांना वैचारिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या पेरून घ्यावं लागेल. साहित्याच्या निर्मितीमध्ये लक्ष द्यावे लागेल आणि ही साहित्याची निर्मिती केवळ इस्लामिक साहित्य म्हणून होता कामा नये. सामाजिक दृष्टिकोनातून संवाद घडून आले असले साहित्य निर्माण करणं ही काळाची गरज आहे. 1950च्या दरम्यान कथालेखन करत असताना अण्णाभाऊ साठे यांनी मुलाणी नावाची फार सुंदर कथा लिहिलेली आहे. त्या कथेमध्ये स्वातंत्र्यानंतर मुसलमानांचे होणारे हाल याची एक सुप्त अशी वृत्त मालिकाच त्यांनी सादर केली. त्यांच्या अनेक कथांमध्ये तळागाळातील मुस्लिमांचं दर्शन पहिल्यांदा येतं आणि जे ब्राह्मणी साहित्य आहे त्याच्यात मुसलमानांचं दर्शन हे केवळ आणि केवळ विलन, खलनायक, दरोडेखोर, वासनांद, असे तसे गुंड याच प्रवृत्तीचे येतात. परंतु जेवढे तळागाळातील लेखक आहेत, फुले शाहू आंबेडकरी आंदोलनातील लेखक आहेत, ते मुस्लिमांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या साहित्यातून करतात. प्रश्न असा आहे, या साहित्य चळवळीच्या सोबत मुसलमान किती येतो? स्वतः मुस्लिम मराठी साहित्य चळवळ नियमितपणे चालवून घेण्याची सुद्धा शक्ती मुस्लिम समाजानं स्वतःला निर्माण केलेली नाही. माझ्यासारखे लोक मुस्लिम मराठी साहित्य चालावं म्हणून स्वतःच्या खिशातला पैसा ओतून आज 42 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि कोणताही मुस्लिम मराठी साहित्य संमेलन असं नाही आहे जिथं मी सपरिवार पोहोचलेलो नसेल. परंतु तेही 2 वर्षानंतर, 1 वर्षानंतर, 3 वर्षाच्या गॅपनंतर झाले. त्याच्यातही लोकांनी मदत दिली, काही लोकांनी दिली, काही लोकांनी नाही दिली. रडत गडत ते साहित्य पुढं सरकत राहिलं. आज असल्या साहित्य निर्मितीची आणि साहित्य चळवळीची अत्यंत गरज आहे. महाराष्ट्रातील मुसलमानांनी हे मनावर घ्यावं, कारण शेवटी मरावं लागतं, बळी जावं लागतं ते कष्टकरी समाजाला, मग तो मुसलमान असो, हिंदू असो की अन्य कुणीही. धन्यवाद. प्राध्यापक जावेद पाशा. महात्मा ज्योतिबा फुले ते छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहो डॉक्टर पंजाबराव देशमुखांना सुद्धा कॉलेज उभं करण्यामध्ये, संस्था उभं करण्यामध्ये निजाम नावाच्या मुसलमानाचं फार मोठं योगदान आहे. सर्वात मोठी देणगी त्यांनी दिलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिलिंद कॉलेज, त्याच्यासाठी जागा आणि अनुदान त्यांनीच दिलेली होती. 14 तळे इथं आंदोलन उभं करण्यासाठी मुसलमानांनी फार मोठं योगदान बाबासाहेबांना दिलं. अहो ज्यावेळी बाबासाहेबांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला तेव्हा
गोलमेज परिषदेमध्ये मुसलमानांनी पूर्ण ताकदीनिशी बाबासाहेबांचा आवाज बुलंद केला. महात्मा ज्योतिबा फुलांना घरातून हाकलून दिल्यानंतर मुसलमानांनी आसरा दिला. अहो 4थ्या वर्गानंतर 5व्या वर्गात टाकण्यासाठी गफ्फार मुन्शी बेग नावाचे मुसलमानच पुढे आले. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत तुम्ही होतात नव्हे, त्या स्वराज्याला आपला मजबूत खांदा देऊन एवढ्या मोठ्या मुघली सल्तनतीपुढं स्वराज्य टिकवून धरण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे. मुसलमानांनो, सांस्कृतिक राजकारण नीट समजून घ्या आणि बहुजन समाजाच्या पातळीवर या. हा मार्ग वर्तमानाच्या सगळ्या संकटाला आणि येणाऱ्या पिढीसमोरील सगळ्या संकटाला मात करण्यासाठी एक योग्य मार्ग आहे. धन्यवाद. मी प्राध्यापक जावेद पाशा.